आज आपण इथं गावरान अंडी कशा प्रकारे शिजवायचे ते पाहणार आहोत। तर इथं आपण अगोदर अंडी चेक करून घ्यायचेत। तर पातेल्यामध्ये फुल भरून पातेल्यात पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये अंडे सोडायचे। जर का वरती आलं तर ते अंड खराब आहे असं समजायचं आणि जरी का तुम्हाला वाटलंच फेकून कसं द्यावं तर ते फोडायचं आणि एखाद्या वाटीमध्ये घेऊन चेक करायचं। चांगलं असेल तर तुम्ही त्याचे अंडा फ्राय करून खाऊ शकता। आता हे सर्व अंडे चांगले असल्यामुळे परत मी पाण्यातून काढलेले आहेत आणि कुकरमध्ये आपण हे शिजवणार आहोत। तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा काय होतं की अंडी लवकर शिजल्याच जात नाही, 10-12 शिट्ट्या कुकरला केल्या तरी व्यवस्थित शिजत नाहीत। तर पाण्यात थोडंसं मीठ टाकून घेतले। कुकर काळं दिसत असेल त्याच्या अगोदर सुद्धा मी अंडे ट्राय केले होते किती वेळा शिजतात ते, त्यामुळे तुम्हाला कुकर खराब दिसत असेल। आता इथं मीडियम गॅस करायचा आहे आणि पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम थोडंसं पाणी झालं कुकरला झाकण लावून घ्यायचं। लो फ्लेमवर आपल्याला याच्या 2 शिट्ट्या करायच्या आहेत। मीडियम किंवा हाय फ्लेम बिलकुल करायची नाही, किंवा एखादी शिट्टी जास्त झाली तरीही काही हरकत नाही, किंवा तुम्ही 2 शिट्ट्या झाल्याबरोबर गॅस बंद करून कुकर थंड होईपर्यंत जरी ठेवलं तरीही चालतं। तर आता गॅस बंद करून घेतलेला आहे मी। आता कुकरचं झाकण काढून घेतले तर बघू शकता परत जास्त कुकर काळं झालेलं आहे। आता हे अंडे आपण थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये 2-3 लिंबाच्या फोडी टाकून घ्यायच्या, म्हणजे काळं जे कुकर काळं झालेलं आहे ते निघायला सुद्धा मदत होते। म्हणजे गरम पाणी आहे तोपर्यंतच त्यामध्ये टाकून घ्यायच्यात। आता थंड पाण्यामध्ये टाकून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे अर्ध लिंबू कट करून ह्या पाण्यात टाकले। थोडंसं मीठ अगोदरच पाण्यात आहे आणि परत ह्याला झाकण लावून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर गरम आहे तोपर्यंतच कट करायचे। आता हे अंडीसुद्धा थंड झालेत, याला एखाद्या असं बतईने किंवा कशाने थोडंसं हलकंसं आपटून घ्यायचं आणि त्यानंतर किंवा किचन कट्ट्यावर सुद्धा थोडंसं असं टच करून घेतलं तर निघलं जातं। आता हे बघा अशा प्रकारे करून घेतल्याच्या नंतर आता ह्याचं साल काढून घेऊयात। अगदी सहज ह्याचं साल निघलं जातं। म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं आपण अंडं गावरान सोलायला गेलं ना तर त्याचे तुकडे तुकडे निघतात अंडं न शिजल्यामुळे। आता ते का होतं तसं मला तरी माहीत नाही, पण होतं बऱ्याच वेळा तसं। तर ते कशा प्रकारे अंडे आहेत त्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं कदाचित। तर हे बघा एकदम छान असं हे अंडं सोललेलं आहे आणि बिलकुल याचं असं म्हणजे टोचा मारल्यासारखं किंवा न सोलल्यासारखं झालेलं नाही। अगदी सहज हे अंडं सोलून झालेलं आहे। तर अशाच प्रकारे सर्व अंडे आपण सोलून घेऊया। तर हे दुसरंसुद्धा अंडं बघा अगदी सहज निघते। फक्त कुकरमधून काढल्यानंतर थंड पाण्यात टाकायचं 5 मिनटासाठी आणि त्याच्यानंतर थोडंसं असं त्याला आपटून परत पाण्यात ठेवायचं, म्हणजे ते थंड झालं की पटकन निघलं जातं। तर हे बघा सर्व अंडे सोलून झालेले आहेत, एकदम छान असे सोलले गेलेत। तर गावरान अंडी बऱ्याच वेळा म्हणतात की व्यवस्थित शिजत नाहीत, पण कुकरमध्ये छान शिजलेत। कुकर पण घासून घेतले बघू शकता, तेवढंच लिंबाच्या फोडीनं क्लीन कुकर झालेला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।